खूप कठीण आहे. बारामतीमध्ये 3623 मतांनी दादा आघाडीवर आहे. बारामतीमध्ये ईव्हीएम मध्ये चला 48 मतांनी जिथे शेवाळ्यांच्या मतदारसंघामध्ये परिणाम झाला. पोस्टल बॅलेट मीन करतात, पण सुरुवातीचा हा ट्रेंड आहे तो फक्त पोस्टलचा आहे. बरं, कोकणातनं काही कल समोर येताना दिसत आहेत. योगेश कदम ह्या आघाडीवरती आहे, तर कोपरी पाचपाखडीमधनं एकनाथ शिंदे हे 4000 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसून येतंय. कोपरी पाचपाखडीतनं राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा तो बालेकिल्ला आहे. ठाणे सुद्धा, कोपरी पाचपाखडी सुद्धा सध्या 4000 मतांनी एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत. अजित पवारही आघाडीवरती आहेत आणि देवेंद्र फडणवीसही 2500 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे महायुतीचे हे तीनही मोठे चेहरे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार तिघांनीही सध्या आपापल्या मतदारसंघातनं आपापल्या बालेकिल्ल्यातनं आघाडी घेतली आहे. परळीबद्दल मोठी चर्चा होती. परळीतनं धनंजय मुंडेंनी आघाडी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातनं कागलमधनं समरजित घाटगे हे आघाडीवरती असल्याचं कळतं. थोड्या वेळापूर्वी हसन मुश्रीफ आघाडीवरती होते, आता मुश्रीफांची पिछाडी झाली आहे. त्याच्यामुळे एक एक करून आणि आता इंदापूरमधनं दत्तात्रय भरणे हे आघाडीवरती असल्याचं कळतंय. पहिल्या याच्यात मात्र हर्षवर्धन पाटील यांनी आघाडी घेतल्याचं दिसून येत होतं. त्यामुळे ज्ञानदा ही आघाडी पिछाडी अशी सुरू राहणार आहे. आणि पुन्हा एकदा येवल्याच्या बाबतीत मी सांगतो की छगन भुजबळ जे आहेत त्यांची आघाडी कुठल्याही क्षणी होऊ शकते, सांगता येत नाही. खऱ्या अर्थानं सीसो आहे, हा राजकीय सीसो आहे. तो कधी कुणाच्या बाजूने यावेळेला झुकेल, कोण वर जाईल कोण खाली येईल याची शाश्वती कुणीही देऊ शकणार नाही. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी की न्यूज 18 लोकमत परचे हे आकडे अत्यंत विश्वासार्ह आकडे आहेत. इतर चॅनल्सवरती भले मोठे आकडे तुम्हाला दिसू शकतात, कदाचित 200 जागांचे कलही दिसू शकतात, पण हे आकडे अगदी ऑथेंटिक आकडे आहेत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार ही आकडेवारी आम्ही तुम्हाला दाखवतोय. आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे हे सुरुवातीचे कल आहेत, सुरुवातीचे अंदाज आहेत. त्यामुळे आत्ताचं चित्र हे काही अंशी बदललेलं असेल. जे आघाडीवर आहेत ते पिछाडीवर जाऊ शकतात, जे पिछाडीवर आहेत ते आघाडीवर जाऊ शकतात. आणखी एक ब्रेकिंग न्यूज, 47 जागांवरती भाजपनं मुसंडी मारली आहे. म्हणजे भाजप स्वतःच पहिल्या कलांमध्ये अर्धशतकाच्या जवळपास येऊन ठेपलेला आहे. आणि पहिल्या कालात फक्त उभाटाला 6 जागांवरची आघाडी दिसून येते. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये ठाकरेंना धक्का बसल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय. पाहूयात, शिवसेना उभाटाला अवघ्या 6 जागांची आघाडी या ठिकाणी मिळताना दिसते. हा कल बदलतोय का? कारण जसं आपण पाहिलं की 11 पर्यंत हा सगळा ट्रेंड जो आहे तो जवळपास सेट झालेला आपल्याला बघायला मिळेल. ज्यातनं पुन्हा एकदा श्रीगोंदा, अहमदनगर जिल्ह्यातनं श्रीगोंदा मतदारसंघामध्ये मोठी चर्चा होती. विक्रम पाचपुते हे आघाडीवरती आहेत. नाही, आणि या सगळ्यामध्ये प्रत्येक पक्ष ऑलमोस्ट डबल डिजिटमध्ये पोहोचलाय. भाजप 47, शिवसेना 25, राष्ट्रवादी 21, काँग्रेस 16, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 11. पण सिंगल डिजिटमध्ये कुठला पक्ष आहे? तर सिंगल डिजिटमध्ये केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. आणि याचबद्दल एक छोटी कमेंट मी संजय भोकरे सरांची घेणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल केवळ सिंगल डिजिटमध्ये आतापर्यंत दिसते आकडेवारीनुसार. सिंगल डिजिटमध्ये आत्ता दिसते ती, परंतु ती अजून ईव्हीएमचं चालू झालंय म्हणतात, पण ते दिसत नाही आहे कुठं. ते जसं होईल त्याच वेळेला अंदाज बांधणं बरोबर होईल ना. आत्ताच सिंगल डिजिट म्हणजे आधी जसं भाजप आधी लोकसभेत सिंगल डिजिटला आला, आधी सगळं वातावरण झालं, अशी काय अवस्था नाही. आत्ता सुरुवातीचे कल आहेत हे, त्याला थोडा वेळ जायला लागेल. त्यामुळे आता प्रतिक्रिया देणं उचित होणार. आणि छगन भुजबळ किती मतांनी पिछाडीवर आहेत? तर 115 मतं. तर जरांगे पाटील हा फॅक्टर आहे आणि त्यामुळं छगन भुजबळांना हे त्रासाचं आहे. बरं, आणि तिथे जरांगे पाटलांच्या मुळेच ते आहे. म्हणजे पेट्यांमध्ये किंवा कुठेही कव्हर होऊ शकतं. त्याच्यामुळे सुरुवातीची आकडेवारी असल्यामुळे भुजबळ साहेब ते तेवढे कव्हर करतात. नीलमताई, मला वाटतं की उबाठांच्या जागांवरती, शिवसेनेच्या जागांवरती तुमची कमेंट सुद्धा तितकीच महत्वाची आहे. 6 जागा फक्त आतापर्यंत आघाडी 6 जागांवर. माझ्या माहितीप्रमाणे माननीय उद्धवजी संध्याकाळी 3-4 पर्यंत बातम्या बघतच नाहीत. त्याच्यामुळे त्यांना काही धक्का वगैरे बसेल असं वाटत नाही आहे मला. त्यामुळे आपण बघू 3-4 नंतर काय होईल ते. सध्याची राज्याची आकडेवारी 140 जागांचे कल हाती आलेले आहेत. आणि या 140 जागांमध्ये महायुती शतकाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेले 99 जागांवरती महायुतीची आघाडी आहे, ज्यामध्ये भाजप अर्धशतक पार करण्याच्या तयारीत आहे. 48 जागांवरची आघाडी भाजपची, एकट्या भाजपची आहे. शिवसेना 26, तर अजित पवारांची राष्ट्रवादी 22. त्यामुळे ज्या स्ट्रॅटेजीचा सातत्यानं लोकसभेनंतर उल्लेख होत होता, एक महायुती 100 पार गेलेली आहे. 101 सगळ्यांनी, म्हणजे इथे सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत केलेलं आहे. जे महायुतीचे प्रवक्ते किंवा प्रतिनिधी इथे आलेले आहेत.
101 सेंचुरी झालेली आहे महायुतीची. पण महाविकास आघाडी बरीच पाठीमागे विशाल. 34चा आकडा महाविकास आघाडीचा. त्यामुळे एवढी गॅप जी आहे किंवा हा जो फरक दिसतोय तो कितपत भरून निघेल हे बघायला पाहिजे. पुन्हा एकदा 11 वाजण्याची वाट आपल्याला बघायला पाहिजे ज्ञानदा. पण तुर्तास महायुतीने 100 जी आहे ती पार केलेली आहे, ज्यामध्ये भाजप 48, शिवसेना 26, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 24. महाविकास आघाडीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 34 जागांवर त्यांची आघाडी आहे, ज्यामध्ये काँग्रेस 16, शिवसेना उभाटा गट 6, जो अजून सिंगल डिजिट वरतीच आहे, एक अंकीवरतीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 10 जागांवर आघाडी दिसते. त्यामुळे ही आघाडी पिछाडी. विशाल, आपल्या प्रेक्षकांना आपण हे सांगणं गरजेचं आहे. इतर चॅनलच्या तुलनेत ते जेव्हा बघत असतील आपलं चॅनल तेव्हा लक्षात येईल त्यांना की बाबा इथं आकडे का कमी दाखवले जात आहेत. तर पुन्हा एकदा तुम्हाला आम्ही सातत्याने हे सांगतोय, हे आकडे विश्वासार्ह आकडे आहेत. जे ऍक्च्युअल आकडे आहेत ते आहेत. वाढवून पहिल्या तासाभरात प्रेक्षक संख्या आपल्याकडे वाढवणं हे आम्ही करणार नाही असं ठरवलेलं आहे. आकडे सावकाश तुम्हाला दिसली पण ते आकडे विश्वासार्ह आकडे असतील हा आमचा विश्वास आम्ही तुम्हाला देतोय. पण आता ज्या प्रकारचे हे आकडे समोर आलेले आहेत यातून एक ट्रेंड जो दिसतोय त्यानुसार शतक पूर्ण केलेलं आहे महायुतीनं. महाविकास आघाडी अडखळते असं दिसतंय.